ते मी एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले। इथे मी पाऊण वाटी साखर घेतले, तसेच 1 वाटी आंब्याचा रस, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं मिक्स करून घेतले। तसेच 1 वाटी रवा आणि पाव वाटी इतकं मी तूप घेतले। तुपाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता। एका कढईमध्ये इथे रवा सुरुवातीला भाजून घेऊयात। रवा कोरडाच भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटासाठी रवा आपण इथे कोरडाच भाजून घेऊयात। मीडियम टू हाय फ्लेमवर चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला जर तूप घातलं तर रवा आहे तो व्यवस्थित भाजला जात नाही। रवा चांगला मीडियम टू हाय फ्लेमवर 4 ते 5 मिनिटासाठी भाजून झालाय। आता आपण ह्यामध्ये घेऊयात। तुपाचं प्रमाण आहे ते तुम्ही वाढवू देखील शकता। पुन्हा आपल्याला इथे 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर रवा चांगला तुपासोबत भाजून घ्यायचा आहे। तो परफेक्ट भाजला गेला पाहिजे, कारण रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर आपण जेव्हा दूध आणि पाणी घालू तेव्हा तो व्यवस्थित फुलणार नाही। दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ते देखील मी एका साईडला गरम करत ठेवलंय। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर रव्याचा कलर आहे तो बदलत चाललाय। रवा आहे तो व्यवस्थित भाजून झालाय। आता आपण ह्यामध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ते घालून घेऊयात। ते दूध आणि पाण्याचा वापर केलाय। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नुसतं पाणी किंवा नुसतं दूध देखील इथे वापरू शकता। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात। ही सर्व प्रोसेस करताना शक्यतो गॅसची फ्लेम आहे लो ठेवायची। आता ह्यामध्ये मी साखर देखील घालून घेते। इथे मी साधारणतः पाऊण वाटी इतकी साखर घेतले। तुम्ही इथे साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण हे मिश्रण आहे ते साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊया। मंद गॅसवर रवा चांगला शिजू द्यायचा आहे। इथे मी आधीच साखर घातली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही रवा पूर्ण शिजवून नंतर त्यामध्ये साखर घालू शकता। आता 2 ते 3 मिनिटं झालेत। आता आपण झाकण उघडून बघूयात। इथे रवा आहे तो चांगला फुललाय आणि छान शिरा तयार झालेला आहे। जर व्यवस्थित फुलला नसेल तर तुम्ही अजून 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ शकता। आता आपण ह्यामध्ये आंब्याचा जो पल्प काढून घेतलाय तो घालून घेऊयात। आता आंब्याचा जो रस आहे तो व्यवस्थित ह्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। इथे मी फक्त आंब्याचा रस टाकते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये बारीक आंब्याचे फोडी देखील करून घालू शकता। हा शिरा दिसायला जितका छान दिसतोय तितका चवीला अप्रतिम लागतोय। ह्यामध्ये मी वेलची पूड किंवा जायफळ वगैरे काहीच घातलं नाहीये, पण तुम्ही इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आता आंब्याचा रस आहे तो शिऱ्यामध्ये चांगला मिक्स करून झाला। आता आपण झाकण ठेवून साधारणतः 1-2 मिनिटासाठी पुन्हा एक वाफ काढून घेऊया। 1-2 मिनिटानंतर मी इथे पुन्हा चेक केलं तर इथे थोडासा रसाचा ओलसरपणा होता, म्हणून इथे मी पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवून दिले। मला जर इथे आंब्याचे बारीक केलेले काप घालायचे असेल तुम्ही ह्या स्टेजला इथे ॲड करू शकतात। शिरा आता आपला तयार आहे। ह्यामध्ये मी काजू आणि बदामाचे जे काप करून घेतले ते ह्यामध्ये घालून घेते। तुम्ही देखील अशा पद्धतीने ह्या सीझनमध्ये आंब्याचा शिरा नक्की बनवून बघा। खूप